परिस्थितीनुसार आपण त्या ठिकाणी बदललं पाहिजे. त्यावेळेस मी राज्यात आमदार म्हणून 5 वर्ष काम केलं, पण कधी विधान भवनामध्ये विधिमंडळामध्ये कधी इंग्रजीचा चुकूनही उल्लेख केला नाही. ज्यावेळेस आपण संसदेत जातो, केंद्रात जातो, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने परिस्थिती त्या परिस्थितीनुसार बदललं पाहिजे. त्यामुळे मी माझं पहिलं पाऊल टाकल्यानंतर इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी शपथ मी घेतली. तर ते मला त्या ठिकाणी आवश्यक वाटलं. ते म्हणजे दिल्लीमध्ये IITची फार क्रेज आहे, पण निलेश लंके ITI झालेले आहे. हे कळल्यानंतर आता दिल्लीतले लोक IIT सोडून ITI ला ऍडमिशन घेऊ लागले. मला हे कळत नाही खरं म्हणजे. तुमचा प्रवास जो आहे तो सगळा अद्भुत प्रवास आहे. मुळामध्ये तुम्हाला बहुतेक पाण्याची दिशा फार लवकर कळते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांच्या सह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि मी असं ऐकलं बघितलं की निलेश लंके अजित पवारांच्या सोबत आहे. एका रात्री काहीतरी घडलं. निलेश लंके एकदम अजित पवारांकडून शरद पवारांकडे गेले. लोक असं म्हणाले की त्यांना वाऱ्याची दिशा कळते. काय घडलं नक्की? असं वेगळं काय घडलं नाही. लोकसभा निवडणूक लढवण्याचा ज्यावेळेस निर्णय घेतला नव्हता, निर्णय माझ्या लादला गेला होता. त्यावेळेस राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि महाविकास आघाडीचे नेते मंडळी म्हणून आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्व त्यांनी पवारसाहेब, प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार. ज्यावेळेस राज्यामध्ये प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांच्या शोधात होता, त्यावेळेस नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी पक्षाकडे होती आणि त्यावेळेस आपल्याला कोणीतरी आपल्या पक्षाला एक प्रमुख दावेदार उमेदवार पाहिजे, प्रभावी उमेदवार पाहिजे. त्यावेळेस माझ्या पक्षाने मला सांगितलं की तुला ही निवडणूक लढवली पाहिजे आणि त्यावेळेस पक्षाच्या नेतृत्वाने माझ्याकडून शब्द घेतला होता की तुला ही निवडणूक लढवलीच पाहिजे. त्यावेळेस मी सांगितलं होतं ठीक आहे, तुमच्या इच्छा की मी निवडणूक लढवतो. नंतर महाविकास आघाडीमध्ये 2 गट पडले, पण तो शब्द मी आदरणीय पवार साहेबांना शब्द दिलेला होता. राजकारणामध्ये एवढी खात्री कशी काय होती? म्हणजे लोकांना आमदारकी सोडणं काही सोपं नव्हतं. आमदारकीचा राजीनामा दिला आणि लोकसभेच्या रिंगणामध्ये तुम्ही उतरला. राजकारण असो किंवा कुठलं पण क्षेत्र असते, कुछ पाने के लिए कुछ खोना पडते. ज्यावेळेस मी विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला, त्यावेळेस पहिला आमदार असताना आधी राजीनामा दिला, नंतर लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेला. हा एक कॉन्फिडन्स असतो राजकारणामध्ये. ज्याच्याकडे कॉन्फिडन्स, त्याच्याकडे इच्छाशक्ती, तो माणूस प्रतीक्षा ऐकला का? कॉन्फिडन्स पुढे गेली प्रतीक्षा मेकअप. तोच माणूस काहीतरी बदल करू शकतो. त्यामुळे मला खात्री होती. मी विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला होता. मी खात्री होती. मी 1 वर्षापूर्वीच सांगितलं होतं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मीच खासदार असणार, हे सांगितलं होतं. माझ्या निवडणुकीच्या कालखंडामधल्या सुद्धा मुलाखती पहा. काही पत्रकारांनी विचारलं, काही मीडियावाल्यांनी विचारलं मला काय परिस्थिती, मी सांगितलं मीच खासदार होणार, तर मीच खासदार झालो. कॉन्फिडन्स आहे. मी आता राहुल खामकर माझा सगळा मित्र आहे, त्याला म्हटलं निलेश लंकेने एक सवय आहे. म्हटलं बहुतेक भाषणांमध्ये ते असं म्हणतात निलेश लंके जे बोलतो तेच करतो, निलेश लंके जे करतो तेच बोलतो. कुठलं शिकला हा डायलॉग? डायलॉग नाही. मला एक सवय, मी जे करतो तेच बोलतो आणि जे बोलतो तेच करतो. मी विधानसभेच्या कारण शरद पवार नंतर असं म्हणतात की शरद पवार जे बोलतात ते करतात आणि जे बोलत नाहीत ते हमखास करतात. तुमचं काय नक्की वेगळं आहे? पवार साहेब म्हणजे पवार साहेब हा मोठा महासमुद्र आहे. त्यामुळे आपल्या राजकारणामध्ये माझी एक सवय, राजकारणाशी खूप स्पष्ट वागता.
त्यामुळं मी बऱ्याच वेळा एखादी शब्द जर माझ्या तोंडून गेला तर मी ते पार पाडत असतो. मी निवडणुकीच्या नंतर विजयी सभेनंतर एका मुलाखतीत सांगितलं होतं की मला असंच विचारलं होतं मी आता कुठल्या भाषेत बोलणार म्हणलं. मी ज्यावेळेस संसदेत जाईन त्यावेळेस इंग्लिशमध्ये बोलणार. गेल्यानंतर मला शपथविधी घेण्याची वेळ आली, मी इंग्लिशमध्ये शपथविधी घेतली. अवघड काय पण ती तयारी अगोदर तयारी केली होती, काय केलं तयारी घडलं काय? तयारी लागत नाही. मी अष्टपैलू खेळाडू आहे. क्या बात है. बस. आम्हाला असं कळालं की तुम्ही पैलवान आहात, तुम्हाला कुस्तीचा नाद आहे आणि कुस्तीमध्ये बड्या बड्या मल्लांना भिडणं हे तुम्हाला आवडतं. राजकारणाच्या आखाड्यात सुद्धा तुम्ही असे बडे बडे मल्ल सहजपणे डोळवले. पण एक मला खरं सांग, शेवटी असं आहे की पारनेरचे तुम्ही आमदार होता आणि पारनेर तालुका विधानसभा मतदारसंघ हा तुमच्या अगदी आवाक्यातला आहे, यात काही शंका नाही. पण लोकसभेमध्ये असे 6 मतदारसंघ असतात आणि सुजय विखे सारखा विखे पाटील असं साम्राज्य तुमच्या विरोधामध्ये उभं होतं, तरीही आपण जिंकू अशी खात्री कशी लागते? राजकारणामध्ये कुठलीच निवडणूक सोपी पण नसते आणि कुठली निवडणूक अवघड पण नसते. मी तर बऱ्याच वेळा सांगितलं, परमेश्वर हा प्रत्येक माणसाला एक वेगळं वरदान देतो. असं मला एक परमेश्वराने वेगळं देण दिली, ती म्हणजे कॉन्फिडन्स आणि प्रचंड इच्छाशक्ती. मी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 6 महिने सांगितलं होतं मी कमीत कमी 50,000 मतांनी निवडून येईन. आणि मी सांगितलं होतं ज्यावेळी मीच या मतदारसंघाचा आमदार असणार आहे. खासदार असताना सुद्धा मी तेच सांगितलं होतं, एक वर्षापूर्वी सांगितलं होतं. माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि कॉन्फिडन्स, म्हणून तर मी एकदम शून्यातून तर लोकसभेपर्यंत प्रवास केलेला आहे. म्हणजे एखाद दिवस 543 मध्ये मी पहिला खासदार असेल, जो सरपंचापासून तर म्हणजे सगळे सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदारकी आणि खासदारकी आणि हे सगळे टप्पे ज्यावेळेस गाठले ना, फक्त कॉन्फिडन्स आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या मला असं वाटलं होतं की जरा कार्यक्रम कौटुंबिक आहे तर आणि बहिणी येतील, सहकुटुंब याल असं मला वाटलं. शेवट तुम्हाला मी काय सांगितलं, कुछ पाने के लिए कुछ होना पडता है, याचं उदाहरण आहे. मी इकडं आल्याच्या अर्थ इकडं मतदारसंघ उघड्यावर नाही पडलं पाहिजे ना, तिकडं पण यंत्रणा चालली पाहिजे ना. सगळे जगा कार्यक्रमात जाऊन बसले तर तिकडं आजची तारीख म्हणजे आता लोकमतचा कार्यक्रम हा माझ्या परिवारातला कार्यक्रम, तिकडं मला 100-125 कार्यक्रम होते. कोणाचे लग्न, जागरण, गोंधळ काय सगळीकडे जावं लागतं. राजकारणात नुसतं विकासाचे कामं करून जमत नाही, हे पण करावं लागतं. व्यक्तिगत लोकांच्या सुखात दुःखात हे सगळं करावं लागतं, म्हणून जमतं ना. सगळेच आम्ही स्टेजवर येऊन बसलो असतो तर जुळलं नसतं ना. तुम्ही सगळ्या लोकांच्या लग्नाला जाता, तुमच्या लग्नाचा वाढदिवस कधी आठवतंय का नाही? तर वहिनी काही व्हिडिओ दाखवा का लग्नाचा वाढदिवस कधी, जरा सांगा. शेवट मी समाजाच्या आनंदात आनंद मानणारा मी शेवट समाजाच्या दुःखात दुःख मानणारा कार्यकर्ता. शेवट आपण काय आपल्या कुटुंबाला वेळ देत असताना सगळ्यात महत्त्वाचे कुटुंबाची माझी व्याख्या जी ही विश्वचे माझे माहेरघर, तर माझं हे सगळं कुटुंब आहे. मी जर बघा तुम्ही कुटुंबाच्या व्याख्या मी काय सांगितलं, हे विश्वची माझे माहेरघर. काही जणांची जर इथं या ठिकाणी बसल्यानंतर विचारलं तुमची कुटुंबाची व्याख्या काय, ते काय सांगते, मी माझे 2 मुलं आणि जमलत आईवडील सांभाळणारे लोक आपल्याला समाजात दिसतात. पण हा सगळा समाज आपला आहे. आपल्याला या समाजाला बरोबर घेऊन चालायचं. आपल्या लग्नाचा वाढदिवस करणे, आपले वाढदिवस करणे, आपल्या पोरांचे वाढदिवस करणे हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. आपल्यासाठी समाज महत्त्वाचा आहे, समाजाच्या अडचणी महत्त्वाच्या आहे. मी कधी माझ्या कुटुंबातल्या कुठल्या कार्यक्रमाला हजर नसतो, मी कधी सण उत्सव साजरा केला नाही, मी कधी दिवाळीचं लक्ष्मीपूजन नाही केलं. माझ्यासमोर असतं आज दिवाळी लक्ष्मीपूजन, पण मी विचार करतो माझ्या मुलांच्या हातात फटाकड्याची लढ पाहण्यापेक्षा अरे माझ्या गरीबाच्या पोराच्या हातात फटाकड्याची लढ दिसते. मी कधी दिवाळीचं मी कधी गोड धोड खात नाही.
मी विचार करतो आज पण मी माझ्या डोळ्यासमोर असे काही कुटुंब आहेत का सणाच्या दिवशी लहान लहान मुलं आपल्या आई वडिलांना म्हणतात माझे शेजारी आपल्या शेजारी पोळ्या बनवितात आई बापाला सांगितलं आपल्याला पण पोळ्या बनवा आणि ती आई बिचारी दुकानात जाते दुकानदाराला म्हणते मला गुळ डाळ ते दुकानदार म्हणतो पहिली उधारी द्या पहिली उधारी नाही दिली तर मी देणार नाही ती बिचारी लहान मुलाला तशाच काहीतरी चपात्या खाऊ घालून झोपवती आपण काय सण साजरे करायचे ह्या गोष्टीला महत्व नाही द्यायचं वाढदिवस या दारे तुमच्या घरच्या बायकांच्या लग्नाचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा गोरगरिबांच्या पोरांच्या लग्नाला मदत करा ना तिथे एखाद्या गरीबाच्या झोपडीतल्या पोराला शाळेच्या वया पुस्तके घेऊन द्या हे जीवन जगा तुम्ही स्वतःच्या लग्नाला करोड रुपये खर्च करण्यापेक्षा गोरगरिबांच्या अनाथ मुलांच्या लग्नाला खर्च करा अनाथ मुलांसाठी मदत करा हे जीवन जगा तुम्ही हे जीवन मी निलेश लंके जगतो म्हणून आज समाजाने मला डोक्यावर घेतले मी सत्कार घेत नाही माझ्या मतदारसंघात मी सत्काराच्या बदल्यात सांगतो मला हार नको मला बुके नको मला शाल नको मला 4 वया द्या मला 1 डझन वही द्या मला लहान लहान मुलांचे चप्पल द्या लहान लहान मुलांचे कपडे द्या अरे आज पण आपण म्हणतो एका बाजूने समाजात प्रगती करतो आपण चंद्रावर गेलो हे फक्त बोलतो आज पण गरिबी आहे आज पण लोक उपाशी झोपतात त्यांच्याकडे पाहून जीवन जगणार त्यामुळे हे वाढदिवस हे कधी मी माझ्या स्वप्नात मी पाहिलं मी याला वेळ पण देत नाही याला महत्व देत नाही मी स्वतः कधी कुठला आनंद साजरा करीत नाही साहेब मी कधी मला एखाद्या आमच्या कार्यकर्त्याने 1000-2000 रुपये चप्पल आणि तुम्ही घालीत नाही मी 500 रुपयाची चप्पल घालतो मला लहान मुलांचे पाय दिसतात हे जीवन जगा त्याच्यावर मला आठवलं कोरोनाच्या काळात तुम्ही जी लोकांना मदत केली आणि जे लोकांसोबत उभे राहिले एक कुटुंब मला भेटलं मध्ये नगर जिल्ह्यात तिकडे डोळ्यामध्ये पाणी होतं पण साहेब आम्ही जे काही वाचलो ना ते केवळ लक्केसाहेब तर लक्केसाहेब नसते त्यामुळे अशी अवस्था होती की नवऱ्याकडे बायको सुद्धा यायला तयार नव्हती भाऊ भावाला विसरला होता कोणीच यायला तयार नव्हतं अशा वेळी लंकेसाहेबांनी आम्हाला वाचलं कोरोनाच्या काळामध्ये एवढं सगळं तुम्ही केलं तुम्हाला कधी भीती नाही वाटली आपल्याला कोरोना होईल आपल्याला काहीतरी त्रास होईल मला जर माझ्या समोर ही भूमिका असते ना मी एका मतदारसंघाचा आमदार आहे हे सगळे मतदारसंघातले मतदार ते मी करू शकलो नसतो माझ्या समोर एक भूमिका होती हे सगळे माझे जे तुम्ही म्हणता ना नवऱ्याला कोविड झाल्यानंतर बायको गेली आई वडिलांना कोरोना झाला पोरं भेटायला गेले हे स्वार्थी प्रेम निलेश लंकेने जे प्रेम केलं ना निस्वार्थ प्रेम केलं माझा शेवटच्या श्वासापर्यंत ह्या माझ्या माणसांना ह्या माझ्या कुटुंबातल्या माणसांना मी सुरक्षित ठेवण्यासाठी मी त्या ठिकाणी माझा शेवटचा श्वास घेईन पण यांना मी सुरक्षित ठेवीन ही भावना माझ्यात निर्माण होती माझ्या तर भावना असतील स्वार्थी भावना हे फॉर्मॅलिटी करायची हे बाकी आमदारांनी कोविड सेंटर केलं मला करायचं फॉर्मॅलिटी केली असते काही झालं नसतं साहेब माझी भूमिका होते नाही हा दुसरा तिसरा कोणी नाही माझ्या रक्ताच्या हातातला आहे हा माझा कोणीतरी आहे ही माझी भावना होती म्हणून मी काम करू शकलो आणि ज्यांच्याकडे ज्यांच्या बाबतीत अशी उदाहरणं आहे ना ते स्वार्थी प्रेम हे स्वार्थी प्रेम नाही केलं मी स्वार्थी भावनेने केलं आणि ते होत गेलं परमेश्वर सुद्धा एक अदृश्य शक्ती आहे ज्यावेळेस तुम्ही निस्वार्थी भावनेने समाजामध्ये काम करता निस्वार्थी भावनेने समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी काम करताना त्यावेळेस परमेश्वराची अदृश्य शक्ती असते ती तुमचे संरक्षण करीत असते आणि त्या शक्तीने माझं संरक्षण केलं त्या कोविडमध्ये म्हणजे 5 महिने आणि 7 दिवस मी कोविड सेंटर चालवलं कधी मास्क नाही लावलं कधी काय नाही लावलं प्रत्येक मी 33,000 लोकांना उपचार दिला कमीत कमी 29,000 लोकांना गळा भेट दिली असेल फक्त गळा भेट दिल्यानंतर पाठीव हात थाप मारल्यानंतरच पेशंट 50% गेले हे मला रिस्क घ्यावं लागतं कुणीतरी गाडून घ्यावं लागतं त्याशिवाय हे दिसत नाही हे पीक दिसणार नाही तुम्हाला म्हणून मी गाडून घ्यायचं काम केलं मी वेगळं काही केलं नाही मी माझं कर्तव्य केलं ते गाडून घेणं काही सोपं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की काय अनेक लोकांशी बोलत असतो रात्री अपरात्री गरज पडली लेके साहेब पहाटे लेके साहेब सकाळी लेके साहेब झोपता कधी उठता कधी दिवस कसा असतो तुमचा तुम्हाला मी सांगितलं ना ह्या लोकांनी आपल्यासाठी काय केलं ही जेव्हा जाणीव असते ना त्यावेळेसच माणूस करतो म्हणजे मी मतदानाच्या दिवशी सुद्धा रात्री 3 वाजता गेली ही भावना आहे अरे ह्या जनतेने आपल्याला काहीतरी दिलंय वेगळं पण नाही
आणि आज आमच्यासाठी सत्ता खुर्च्या कशासाठी? त्या स्वतःसाठी मिळवायसाठी नाही, या प्रतिष्ठेसाठी नाही, या सर्वसामान्य लोकांना आणि अडचणीत मदत करण्यासाठी. छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टी. दादा आज जर मला रात्री अपरात्री कधी कधी फोन येतो, अपरात्री फोन येतो, टोल नाक्यावर गाडी अडवली, पोलिसांनी गाडी शेतीमालाची गाडी अडवली, तुम्ही फोन करा, मी रात्री 3, 3:30, 4ला सुद्धा फोन उचलून सांगतो गाडी सोड. मला माहित होते मी सांगितल्यानंतर त्याचे 200 रुपये वाचणार आहे, तर त्या 200 रुपये त्याचा भाजीपाला होणार ही जाणीव मला आहे. माझ्या जागा दुसरा असतं तर करणार नाही ना. ही जाणीव पाहिजे महत्वाची. जर तुम्ही फक्त कार्यकर्त्यांना यूज अँड थ्रो वापरणार असाल ना, तर तुमचा आणि कार्यकर्ता, नेता आणि कार्यकर्ता ही दरी असते. पण आपल्याला ही दरी निर्माण नाही करायची, आपण कार्यकर्ता म्हणून राहायचं. आज पहा तुम्ही, मला आज मी समाजात फिरत असताना कोणी म्हणणार नाही खासदार आहे, कोणी म्हणणार नाही आमदार होता, आज पण म्हणणारे कार्यकर्ता आहे. कारण कार्यकर्ता काय, आज मी येणारी गाडी ट्रॅफिक जॅम होती, माझ्या जागा दुसरा एखादा खासदार गाडीत असतात, गाडीत बसून राहिला असं पोलीस स्टेशनला फोन केला असं, जरा पोलीस यंत्रणा पाठवून का ट्रॅफिक सरळ करून द्या. पोलीस स्टेशनला फोन करायचा, ट्रॅफिकवाले यायचे, मग गाड्या काढायचे. मी स्वतः उतरलो, आमचे कार्यकर्ते उतरले, मी स्वतः गाड्या काढून दिल्या, गाडी इकडे घेऊन आला. हे पण काम आहे ना लोकप्रतिनिधी, हे काम केलं पाहिजे. कर्तव्यापासून आपण लांब नाही गेलं पाहिजे. आपण सेवक आहे, सेवकाप्रमाणेच राहिलं पाहिजे. नाही तर राजकारणात लोकांच्या डोक्यात हवा जाते, लोकांना वाटतं आपण झालो राजे, ही जनता म्हणजे झाले शिपाई. असं नाही, आपण शिपाई, ते राजे. ही भावना ज्यावेळेस आपल्या डोक्यात आली त्यावेळेस आपण काम करतो. सगळे सलग विजय तुमच्या आता आम्ही बघतोय, पारनेरचा विधानसभेचा असेल, नगर दक्षिणचा लोकसभेचा असेल, तुम्ही पराभव पण बघितलाय. पंचायत समितीला पराभव झाला होता एक. दुसरं म्हणजे शिवसेनेमधून हकालपट्टी झाली. वरती हकालपट्टी मला वाटतं तुम्हाला सांगणं बघितल्यावरच कळालं की आपल्याला शिवसेनेमधून काढून टाकलं. अशा पण घटना घडतात, त्यावर कशी माहिती? मी एक असा कार्यकर्ता आहे, मला कधी लई दुःख पण होत नाही आणि कधी मला आनंद पण होत नाही. आणि एखादा लई मोठा संघर्ष निर्माण झाला, मी त्या संघर्षातून चालता वाट करतो. त्यामुळे मी अशी कुठली फिकर नाही मानणारा कार्यकर्ता. माझी शिक्षणातून हकालपट्टी झाली, पेपर वाचून टाकून दिला, परत कामाला लागलो. सुरू कामाला सुरुवात. ज्यावेळेस माझ्यावर आरोप झाला, दगडफेकीचा आरोप झाला, शिक्षणात उद्धव साहेबांच्या सगळं दगडफेकीचा आरोप झाला, सगळ्या महाराष्ट्राच्या TV चॅनलवर चालू होते. मी कार्यक्रमातून बाहेर पडलो, ऑफिसला येऊन बसलो, 10-15 कार्यकर्त्यांशी बसलो, प्रोग्राम घेतला आणि परत कार्यक्रमाला सुरुवात केली. रात्री 1, 2, 3, 4 वाजता एका कार्यक्रमात, शेवटच्या कार्यक्रमात हजेरी लावली. माझ्या जागा दुसरा असता तर रडत बसला असता, अरे काय आपल्यावर मोठा आरोप झाला, दगडफेकीचा आरोप झाला, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव साहेबांच्या सभेचा. रडत असता, रडणाऱ्यातला माणूस नाही, लढणाऱ्यातला माणूस आहे, म्हणून एवढं सगळं उभा केलं ना. आता समजा या निवडणुकीमध्ये पराभव झाला असता तर निलेश लंके पराभूत होण्यासाठी निवडणूक लढविली नसतो. निलेश लंके हा अपराजित योद्धा आहे. ही निवडणूकच कुठली निवडणूक असते ना, माझं नाव आधी बिनसीट म्हणून टाकून द्यायची. हे छोटा विषय. निवडणूक काय अवघड असतात काय, कोणाला फक्त म्हणायला असतो हे मोठे केले मोठे, कसले मोठे मोठे काय नाही. निलेश लंकेने लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केलं. निलेश लंकेने पैसे नाही कमवले, संपत्ती नाही कमवली, एक जीवा भावाचे लोक तयार केले. आणि ज्यावेळेस समाजामध्ये एखाद्या परिवर्तनाची लाट निर्माण होती ना, त्यावेळेस परिवर्तन ह्यात आहे. हे भारत देश आहे पाहिजे. इंग्रजांनी ज्यावेळेस या भारतावर राज्य केलं, घराघरात क्रांतिकारक तयार झाला, घराघरातला क्रांतिकारक रस्त्यावाला आणि इंग्रजांना चले जाऊच्या नारा दिला, काढून दिले इंग्रजांना. ते काय निवडणुकीत सोपे आहे. हे मला सांगा, अजित पवारांकडे गेलो आपण, हे जरा गडबड झाली, हे कधी वाटलं? राजकारणात गडबड काही नसते, सस्पेन्स असतो. आणि हे चष्माही दुरीने ठेवायचं म्हणत तरी निलेश लंके विचार करीत असतो. हा मोबाईल ह्या हातातून ह्या हातात ठेवायचा म्हणून तरी विचार केलेला असतो. गडबड काही नसते, हे आपले पत्ते बरोबर पडत असते. लोकांना वाटत असं नाही गडबड झाली, गोंधळ झाला. मला पण गोंधळ झाला, गडबडमध्ये काय होत नसतं. तुम्हाला वर्षांनी रिझल्ट कळत असतो. लोक म्हणाले काही पारनेरचे, लंके साहेब आता आमदार जर असले तर महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता आहे राज्यात.
मंत्री झाले असते, की मंत्रीपद सोडून दिल्लीत कशाला गेले? राजकारणामध्ये कधी कधी एखाद्या संघर्ष जर निर्माण झाला आणि निलेश लंके हा खेळाडू आहे. निलेश लंकेला लय 4 वेळा जर कोणी खेळलं ना तर होत असतं. त्याच्यामुळे पुढं काय मिळायचं काय आता खेळलं ना, आता तर बरोबर केलं पाहिजे ना, केलं बरोबर. मंत्रिपदाला काय घेऊन बसला, आज देशात ओळखायला लागले. मी संशोधन 10,000 म्हणजे कोण आहे निलेश लंके? अरे क्या है, किधर से आहे? हे काय उद्या आमदार झालो असतो, मंत्री झालो असतो, राज्यात फिरलो असतो. आज देशात ओळखायला लागले. पुढं आपल्याशी आता सुद्धा मला म्हणले अरे बस जवळ खासदार म्हणले अरे हे निलेश लंके चल नाश्ता करायला. काय लागत त्याला देशात आहे ना, देशाचं भवितव्य घडणारे लोक तिथे बसते. राज्यात काय देशात कोण देशाचं भविष्य घडणारे तिथंच गेलं पाहिजे. आपल्याला वाटतं घेतले मोठे वर विश्व लय मोठे जवळ बसायचं पण खेळायचं नाही. तुम्ही जेव्हा जिंकला त्याच्यानंतर तुमच्या आईची जी प्रतिक्रिया होती ना, त्या पाऊलीची प्रतिक्रिया, आणि डोळ्यामध्ये अश्रू होते की निलेश माझा एवढ्या लहान वयात खासदार झाला आणि इतकी अवघड निवडणूक होती, जिंकला. काय वाटलं? हे सगळा माझा राजकीय जीवन प्रवास, राजकीयच नाही, माझा जीवनाचा जीवन प्रवास जे शॉकेबल आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी अशा अचानक होऊन गेल्या. मी एक लहानपणापासून मी एक हट्टीक माणूस होतो. म्हणजे मला जर कधी घरचे म्हणून तू अभ्यास कर, मी नाहीच अभ्यास करणार. तरी मी माझ्या मनावरच वागलो. म्हणजे आज पण आता आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांना माहिती, मी जरी बोलत जरी नसतो ना, पण सगळ्यांना माहिती याला जे वाटलं ना ते करीत असतो. त्याच्यामुळे मी एक हटके होतो आणि एक शॉकेबल होतो. शॉकेबलच माझं जीवन, पण संघर्षात गेलो. म्हणजे मी भयानक संघर्ष पाहिले माझ्या राजकीय जीवनामध्ये. कित्येक दिवस मी रात्र जागून काढले असं, आणि अनेक संघर्षाला मी घराच्या बाहेर पडायचं म्हणलं तरी मला दुसऱ्या दिवशी पेट्रोलला सुद्धा पैसे नसायचे. म्हणजे लय वाईट काळ पाहिला. पण मी कधी वाईट काळ माझ्यावर संकट कधी मी कोणाला सांगितलं नाही. मी माझी एक सवय, मी संकटातून बाहेर पडूच तर माझ्या शेजारच्याला सुद्धा माहीत नसतं. आज सुद्धा मी एखाद्या प्रसंगात असतो, माझ्या गाडी चालवलेल्या ड्रायव्हरला सुद्धा माहीत नसते. म्हणजे अनेक राजकारणामध्ये इतके भयानक संघर्ष पाहिला. तरी माझा विश्वास बसत नाही कधी कधी. पण म्हणजे तुम्हाला एक सांगू का साहेब, चांगलं कर्म करा, आयुष्यात चांगलं होणार आहे. म्हणून मी कर्मावर विश्वास ठेवणारा मनुष्य. मी एक धार्मिक प्रवृत्तीचा मनुष्य. मी चांगलं कर्म करतो. मी चांगलं कर्म केलं, मी कष्ट केलं म्हणून मी इथं राहिलो. नाही तर काय नाही, राजकारणामध्ये माझ्याकडे काही नव्हतं. मी कुठल्याच निवडणुकीला माझ्याकडे डिपॉझिट भरायला पैसे नव्हते. म्हणजे माझ्याकडे डिझेलला पैसे नव्हते. म्हणजे मी एकदम खाली हात माणूस घे फॉर्म भरायला. आमदार, खासदार, सरपंच, माझ्या घरात ग्रामपंचायत सदस्य नव्हते. मी तर पंचायत समितीला फॉर्म भरला तर निम्म्या प्रचारात माझ्या घरातलं माणूस नव्हतं. त्यांना वाटलं अरे हे काय चाललंय भाऊ मध्ये. त्यावेळेस खऱ्या अर्थाने मी पंचायत समितीच्या 7ला पराभूत झालो. त्यावेळेस वडील रिटायर झाले. त्यांना 4-5 लाख रुपये मिळाले आणि आम्ही अशी उधारी निवडणूक केली. डिझेलवाल्याला उधारी, बाकी पुढं असले छापाईवाल्याला उधारी. ते सगळे घरी यायला लागले ना. ते वडिलांनी रिटायरमेंटचे पैसे त्या उधाऱ्या मिटावल्या. इतक्या मला म्हणजे मी आमदार होतो तरी शेतात होते. म्हणजे अरे हे फार वाटोळं केलं. चला आपलं एक ध्येय होतं, त्याशिवाय मी किती वेळ असायचो. घरचे झोपल्यावर आम्ही घरी असायचो आणि घरचे उठायच्या आधी आम्ही बाहेर पडायचो. म्हणून आमचा कधी संबंध आला नाही. हॉटेल काढलं ते बंद पडलं, सगळं बंद पडलं ना साहेब. पण मी आयुष्यात मला काय उद्योजक नव्हतोच. मला काय एक पैसे विषयाचं काही प्रेम नाही माझं. हे शून्य महत्व देणारा माणूस, पैसे संपत्ती याला शून्य महत्व देतो. कशाला, मी सत्तेला सुद्धा महत्व देणारा माणूस नाही, माणसाला किंमत देणारा माणूस आहे. त्यामुळे मी मला पैसे कमवता नाही आले, पैसे कमवता नाही आले. पण ज्यांची अगणित किंमत आहे असे लाख मोलाची माणसं कमवली. म्हणून हे चालतं ना.
हे एवढ्या मोठ्याला गडगंजे लोकांच्या विरोधात लढायचं म्हणल्यावर हे लोक सगळे सांभाळतात मला फार. माझे सगळे मी तर माझ्या आयुष्यात मी कधी दुकानात जाऊन कपडे पण नाही घेतले, कधी चप्पल नाही घेतली, पण मोबाईल नाही घेतले, चष्मे नाही घेतले. तर काय आहे हेच लोकांचं जीव, फक्त ते माझं आहे, हे सगळं हे बाकीच्यांचंच आहे. चांगलं कर्म केलं तर आपोआप सगळं होते. मी नगरची निवडणूक आम्ही बघत होतो की लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली. लोकच काय हातात काय घडलं होतं काय नाही? लोक निलेश लंकेची निवडणूक ही जनताच हातात घेत असते. हे सगळ्या प्रत्येकाला वाटतं अरे मीच खासदार आहे. इथं बसलेले ना सगळ्यांना वाटत माझ्या बरोबर आलेले आम्हीच उभं आहे. त्याच्यामुळे ओके, लोकांना ज्यावेळेस वाटतं ना मीच उमेदवार आहे मीच, त्यावेळेस अशक्य ती गोष्ट शक्य होत असते. तर जर आपल्याला वाटलं ना नाही नाही मीच हे कोण नाही, मग आपल्याला घरी जावं लागतं, घरचा रस्ता क्या बात आहे. निलेश लंकेशी बोलून मला पण खासदार झाल्यासारखं वाटतंय. वाटतं तुम्हीच खासदार, काय अडचण नाही. आता सोमवारी अधिवेशन चालू आहे आमचं, तुम्हीच जा माझ्या नाही बसा तुम्हाला आई करायचं तुम्ही उलट तुमच्यासारखं हुशार लोकांची गरज आहे. खासदार निलेश लंकेंना खरं जेवढे प्रश्न विचारणार आहेत तेवढे कमीच आहेत. त्यांच्याबद्दल बरंच आपण सगळेजण ऐकून असतो. पण मला असं वाटतं की मुळामध्ये ते जे सांगताय की सर्वसामान्य माणसांना एवढं महत्त्व देणारा खासदार, सर्वसामान्य माणसांना एवढं महत्त्व देणारा आमदार ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. भारताच्या लोकशाहीमध्ये सामान्य माणूस केंद्रबिंदू आहे. मला वाटतं तुम्हाला फार नीटपणे कळालेलं आहे. तुमच्या राजकारणामध्ये काय आता पुढे काय करायचं ठरलं? तुम्ही काय सांगणार नाही पण तरी राजकारण आहे ना, राजकारण कधी ठरवून होत नसतं. जर आपण राजकारण ठरवून करायचं म्हणलं ना ते कधी फळायला जात नाही. राजकारण हे ॲक्सिडेंटली होत असतं आणि तुमच्याकडे ना निर्णय क्षमता पाहिजे. म्हणजे असं तुम्हाला 5 मिनिटात निर्णय टर्न करता आला पाहिजे, तर तो माणूस राजकारण करू शकतो. जर मग आता जे आम्ही आयुष्यात बघितलं, आम्ही लहान असताना काही जण गुडघ्याला बसून बांधून होते, आम्हाला आमदार व्हायचे, आम्हाला सरपंच व्हायचे. त्याला ग्रामपंचायत सदस्य होता नाही आले, काही पंचायत समिती सदस्य होता नाही आले. आम्ही फाट 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 मी तर माझा इतका स्पीड तर म्हणजे 120चं स्पीड कमी आहे. म्हणजे फायनल जे स्पीड असतं ना गाडीला तेवढं स्पीड आपल्याला 2010ला सरपंच असणारा माणूस एकदम स्पीड पकडलं डायरेक्ट 14ला खासदार होतो म्हणलं, एवढं स्पीड आहे का? त्यामुळं निर्णय क्षमता आहे ना माझ्याकडे एकदम फास्ट निर्णय. मला असं काय लय विचार करावा नाही लागेल की चालता चालता निर्णय घेऊन चालतो, पण निर्णय एकदम ओके असतो आपला. मी कारण बऱ्याच जणांना सांगतो निलेश लंके हा विद्यार्थी काय, मी प्राध्यापक नाही झालो. वा, प्राध्यापक जर झाला ना तर त्याचे निर्णय चुकतात. तुला ऐकून घ्यायची सवय नसते, ही शाळा माझ्याच म्हणण्यावर चालली पाहिजे. क्या बात आहे. पण विद्यार्थी जर माणूस असला ना सगळ्यांचं ऐकायचं, त्याच्यातून मध्य करायचं, त्याच्यामुळे आपलं बरोबर जुळत का राजकारणात काय पाहिजे ना त्याच्यापेक्षा काय मिळवायचं. एक गंमत मला कळत नाही, मुलगा एक सत्पुरुष मुलगा आहे, एक गंमत मला कळत नाही. तुम्ही अजित पवारांना सोडलं, पण अजित पवारांच्या गटाचे सगळे आमदार तुमचे फार जिगरी दोस्त आहेत. शिवसेनेत तुम्हाला बाहेर काढलं गेलं, पण श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के सगळे मित्र तुमचे जवळचे मित्र आहेत. हा काय प्रकार आहे? राजकारणात दोस्ती ही वेगळी असते आणि पक्ष पार्ट्या वेगळ्या असतात. ज्याला जर राजकारणात व्यक्तिगत दोस्ती, ज्याला राजकारण आणायचं नाही तो माणूस फार काळ एखाद्याशी दोस्ती करू शकत नाही. मी तर कोणाशी कधी राजकीय स्वार्थासाठी दोस्ती नाही केली. म्हणून मी शिवसेनेत होतो, शिवसेनेत असताना माझे काही मित्रमंडळी होती, मग त्यांना मी पक्षात राष्ट्रवादीत आमदार झालो, मग त्यांच्याशी दुरावा निर्माण करायचा. ज्यावेळेस पक्षाचे वेगवेगळे तत्व असतील ना त्यावेळेस एकमेकावर टीका करून आम्ही एकमेकाच्या व्यासपीठावर एकमेकाच्या पक्षाबद्दल आम्ही टीका टिप्पणी करू. पण व्यक्तिगत जीवनात अडचणीच्या काळात एकमेकात सहभागी झालं पाहिजे. हे राजकारण तुम्ही शिकलं पाहिजे ना. आपण आदरणीय पवार साहेबांचा आदर्श घेऊन चालतो ना, आदरणीय बाळासाहेबांचा आदर्श घेऊन चालतो. एकमेकाच्या व्यासपीठावर एकमेकाबद्दल एकदम टीका टिप्पणी करणारे बाळासाहेब आणि पवार साहेब एकदम खास मित्र होते. आपण पण ते जीवन जगलं पाहिजे ना. तुमच्या राजकारणामध्ये जिगरी दोस्त कोण? सगळे दोस्त इथं बसलेले, पण तुम्ही पण माझे एकदम जिगरी दोस्त आहे. तुम्ही काय कमी मला सल्ले देता? तुम्ही माझे दोस्त आहे, तुम्ही माझे इतके. तुम्हाला एक सांगू सांगितलं, आपण म्हणतो हा माझा बालपणापासूनचा मित्र आहे, पण तो बालपणापासून त्या मित्राने तुमच्याबद्दल काही चांगलंच पाहिलंच नाही ना.
तो कसला मित्र? काल परवा एखादा मित्र होऊन जातो, पण तुमच्यासाठी काहीतरी करण्याची तयारी ठेवली, तो खरा मित्र असतो. म्हणून माझ्यासाठी सगळे मित्र आहेत आणि आपल्या वागण्यावर असतं ना. तुम्ही जर असं अंतर देत बसले ना, येळ माझ्या जवळचा तो काय लांबचा आहे का? याला पण जवळचं सांभाळा बघा ना, याला पण जवळचं पहा तुम्ही. एवढं सगळं बरोबर चालतं ना. तुम्ही तुमच्यासारखे लोक सुद्धा असा मला काही सल्ला देऊन जातात, तुम्हाला सल्ला तर मला मी निश्चित माझ्या जीवनामध्ये एक फायदेशीर होऊन जातो. राजकारणात जेव्हा सुरुवात केली तर साधारणपणे कुठल्या नेत्याकडे कुठल्या व्यक्तीकडे बघून असं वाटलं की हे आपल्याला म्हणजे पाहिजे आदर्श किंवा काहीतरी आपण याप्रमाणे राजकारणात आपण टप्प्याटप्प्याने कधी कधी आदर्श पण बदलत असतात. टप्पे सांगा ना जरा. पण मी राजकारणामध्ये मी छत्रपती शिवरायांचा आदर्श जपणारा कार्यकर्ता. म्हणजे मी बालवयामध्ये माझी आणि अभ्यासाची काही गाठ नाही झाली, कधी गाठ भेट झाली. पण इतिहासात छत्रपती शिवरायांचा इतिहास पाठ असणारा कार्यकर्ता होता. चौथीला असताना छत्रपती शिवरायांचं जीवनचरित्र तुम्ही अभ्यास करा आणि त्या जीवनचरित्र छत्रपतींनी कसं जगले ते जर तुम्ही अनुकरण केलं ना, तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. छत्रपती शिवरायांनी मुठभर मावळ्याच्या बरोबर रायरेश्वराच्या मंदिरावर शपथ घेतली की हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिजे. अरे त्या छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा ना, तुम्हाला काही पण मिळेल ना. छत्रपतींनी कोणासाठी केलं? समाजासाठी केलं. ही भावना सुद्धा महत्वाची. मी असं विश्लेषण केलं होतं दक्षिण नगरच्या निवडणुकीचं. अनेक ठिकाणी जातींवर निवडणूक केली, धर्मावर निवडणूक केली. तुमची निवडणूक अशी होती सगळ्या जातीचे लोक सोबत होते, निलेश मुस्लिम होते, लंके सगळे होते. हा कुठल्या जाती भेद मानायला काय हरकत नाही. माझ्या इतका महाराष्ट्रात मित्र परिवार, माझ्या इतका अंडरलाईन करा, माझ्या इतका मित्र परिवार महाराष्ट्रात नसेल. पण निलेश लंकेला 95% कार्यकर्त्याची जात नाही. माणसावर प्रेम करणारा माणूस आहे. जातीपाती कोणी निर्माण केलाय? स्वार्थासाठी, राजकारणासाठी जातीपाती निर्माण केलेला आहे. अरे जाती भेद कशासाठी? हजारो वर्ष मागे जा ना, जात भेद होती का? ही जात भेद नाही, जाती भेदीला मानणारा कार्यकर्ता नाही. मी मंदिरात गेल्यानंतर जेवढा नतमस्तक होतो ना मंदिरात, तेवढाच मी मस्जिदीत गेल्यानंतर सुद्धा नतमस्तक होतो आणि तेवढाच चर्चमध्ये गेल्यानंतर सुद्धा नतमस्तक होतो. म्हणजे सगळं एक आहे, हम सब एक आहे. अरे जर तुमच्या मनात जर जाती भेद असेल ना, तर तुम्ही समाजाला काय दिशा देणार? अरे तुमच्या मनामनात जर तुम्हाला एकमेकाच्या द्वेषाची भावना असेल तर तुम्ही काय आदर्शाकडे या देशाला घेऊन जाणार आहे? आपण आपलं वागणं काय त्यावर समाज घडत असतो. क्या बात आहे. थँक्यू निलेश लंके. तुम्ही ज्या प्रकारचा विचार मांडताय, ज्या प्रकारची भूमिका मांडताय, अशा प्रकारचा एक खासदार संसदेमध्ये आहे या व्यापक विचारांचा, हीच खूप मोठी गोष्ट आहे. लोकमत परिवाराच्या वतीनं तुमचं फार मनापासून अभिनंदन, कौतुक, खूप शुभेच्छा. आणि तुमची सगळी स्वप्न ही जनतेची स्वप्न आहेत, लोकांची स्वप्न आहेत. एकच शुभेच्छा देतो, बाकी काय वाटेल ते बघा, पण जे आज निलेश लंके आहात ते स्वतःला कधी विसरू नका. काय लगेच आमची ट्रेनिंग भरली. निलेश लंकेला सरपंच असताना ज्या लोकांनी पाहिलं ना, तेव्हा जेव्हा तसं होतं मी 2000 तसं त्याला जग नाही. आणि आता काय बदलणार? आता बदलायचंच काय राहिलं? मी आमदार झाल्यानंतर आमचे काय आमदार लोक म्हणल्यावर तू तर आमदारकीची व्याख्या बदलली. आता काय जर खासदार झाल्यावर मला म्हणतात तू तर खासदारची व्याख्या बदलते. आणि हे काय जरा प्रोटोकॉल लोकांनी घरी पाठवले. आपण बदलायचं नाही. आपल्या मनातला आपल्याला कार्यकर्ता जीवन ठेवायचंच आहे. आता थोड्या वेळाने हे लोकमत परिवार माझा आहे ना, बरोबर आहे ना? थोड्या वेळाने हे लोक उठून गेले, तुम्ही जर म्हणजे नाही जरा पुढच्या साईडला लावायचं तरी लावित असतो. हे कार्यकर्त्याचं लक्ष नाही. सापच्याला केलं ना, सापच्याला गेलो पंगत वाढायची तयारी ठेवतो. आज पण मी एखाद्या गरीबाच्या लग्नात गेलो, सगळा घोळका माझ्यापाशी गोळा झाला, माझ्या लक्षात आलं ना, अरे हे लोक वाढणाऱ्यांकडे लक्ष नाही, सगळे आपल्या बाजूला झेंडा. मी उपदेश नाही करीत, उपदेश करून होत नसतं, कृती करतो. मी लगेच घाण्याला घेतो, बंदी लगेच वाढते. मी वाढायला 10 लोक बाजूला घेतात ना.
तुम्हाला एक उदाहरण सांगतो. वारी आली, वारी पंढरपूरला आम्ही गेलो. पंढरपूरला मी वारीत असतो 4-5 दिवस. वारीत गेलो. आता आम्ही बरेच आम्ही काही ना काही वाटत चालू असतो वारीत. आमचे गोळ्या औषधाचं नाही, आपलं ॲम्ब्युलन्स पण असते, डॉक्टर टीम असते, केळं येतो वाटत. आम्ही तुकोबांची माऊलींची दिंडी जिथे एकत्र येते ना, माऊलींची तिथून केळाची वाटप केली. आम्ही टेम्पोभर केळं आणले, केळं वाटले आणि जाताना बघितलं लोकांनी केळं खाल्लं, सालपाट टाकलं. वातावरण एकदम पावसाचं झालं. मागच्या वर्षी पावसाचं वातावरण झालं. आता माझ्या जागा दुसरा आमदार असं काय केलं असतं, पहिलं काय केलं असतं, केळं 2-4 वाटले असते, फोटो काढला असता, निघून गेला. आणि फोटो नाही काढले, आम्ही वाटले. माझ्या लक्षात आलं, म्हणलं सालपाट पडतात. माझ्या जागा दुसरा असं काय केलं, मला जर महानगरपालिका कुठे जरा फोन करा, स्वच्छता कर्मचारी कोणी बघा नाही, जरा साफ करायला लावा, सुचलं तर केलं असतं ते. मी ते नाही केलं. मी म्हणतो हॉटेल पण जरा झाडू आणायला तिथं भेटलं 2 झाडून आम्ही होते 10-15 जण. तुम्ही जर म्हणलं साफ करावं झालं असतं का, नसतं. मी पहिला झाडून मी घेतला हातात काय, आणि मी साफ करायला सुरुवात केली ते सालपाट काढायला. कारण वर पाऊस झाला, म्हणलं पाऊस झाला तिथे घसरून पडणार लोक. साफ करायला लागलं माझ्याबरोबर दुसरा खराट्यावाला मी. आम्हाला बघणारे लोक माझ्या बरोबरचे 10-15 लोक सालपाट उचलायला लागले. पण निलेश लंकेला ओळखणारे 5-50 गोळा झाले. त्यांनी सगळ्यांनी सालपाट उचलायला लागले. 15 मिनिटात अर्धा किलोमीटर रस्ता साफ करून टाकला. काय हे माझ्यातला कार्यकर्ता जागा होत म्हणून ना. माझा जर नेता असतं तर झालं असतं, फोटो काढून निघून गेलो असतो. म्हणून लोक घसरून पडायच्यात का काय. त्यामुळे आपल्याला कार्यकर्ता कधी जागा ठेवायचा काय. त्यामुळं आपल्याला आज कार्यकर्ता आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. निलेश लंके बदलत नसतो ना. आज जरी काय आता काय मिळायचं म्हणायला, हेच मी आज मला स्वप्न पडतं खरंच खासदार झालो काय. त्यामुळे बहुत मिळ गया आहे. मी काय बदलणार नाही, काही काळजी करू नका. कधी पण असं दिसेल तुम्हाला. निलेश लंकेचं पुन्हा एकदा अभिनंदन. लोकमत परिवाराचे सदस्य निलेश लंके आहेतच, त्यांचं लोकमतशी नातं आहे आणि लोकमत कुटुंबाचा ते भाग आहेतच. त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. या निमित्तानं फक्त कुटुंब म्हणून मला एक फक्त आठवण आली तर तुम्ही तुमच्या लग्नाचा वाढदिवस विसरला, पण भावकी विसरत नाही. सुधीर लंके आमचे अहमदनगर आवृत्तीचे लोकमतचे संपादक आहेत. त्यांच्या लग्नाचा उद्या वाढदिवस आहे आणि वहिनी पण आले नाही. दोघांना मी बोलवतो मुद्दाम पुढे या, त्यांना शुभेच्छा या. दोघंही या. निलेश लंके वहिनी या. तुम्ही या. आमच्यासारखं सगळे जीवन जगू नका, नाही तुमच्या लवकर सोडचिट्टे होतात. म्हणजे मी सगळ्यांना सांगतो. त्यामुळे आम्हाला काही करता नाही आलं, पण तुमचा लग्नाचा वाढदिवस आणि काही अॅनिव्हर्सरी काय म्हणतात, त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देत असताना मी आई तुळजाभवानीला आणि पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो की आमच्या भावाला, आमच्या वहिनीला असंच अखंडितपणे असंच प्रेमाने आम्हाला पाहू दे, हीच मी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो. रामकृष्ण. Ladies and gentlemen, निलेश जी के तालियों की गड़गड़ाहट। संजय जी जब बोलते हैं तो पूरा स्टेज हिला देते हैं। यहाँ 2 अंगार वाले दोस्त एक साथ स्टेज पर लोकमत सोशल मीडिया अवार्ड्स और निलेश जी जो समाज के लिए इतना कुछ कर रहे हैं, हमारे तारों दिग्गज जो कहते हैं हम जो भी करेंगे भारत के बढ़ावे के लिए करेंगे। कुछ ही शर्म में सारे इन्फ्लुएंसर्स प्लीज तैयार हो जाइए फॉर दैट बिग फोटो अपॉर्चुनिटी। और इसके बाद किरण कुमार मोरे परफॉर्म करने वाले लावणी डांस। थैंक यू सो मच। क्या बात है।